आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत संरक्षण भिंतीची तातडीची गरज. क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीभोवती संरक्षण भिंत कंपाऊंड वॉल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषदेकडे निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने संरक्षण भिंत उभारून सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या शाळेचे वर्ग लिलाव भवनात भरत असून वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. नव्या शाळेची इमारत तयार असली तरी संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात आलेले नाही. निवेदनानुसार सध्याच्या तात्पुरत्या शाळेत उन्हाळ्यात तीव्र उष्णता, पावसाळ्यात पत्र्यावरील पावसाचा मोठा आवाज यामुळे अध्यापनात अडथळे निर्माण होतात. तसेच परिसरात झाडाझुडपे व काटेरी झुडपे असल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका कायम आहे. शाळेच्या मागील बाजूस संरक्षण नसल्यामुळे माकडांचा वावरही वाढला असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नगर परिषदेने महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर दलितोत्तर योजना 2026 ते 27 अंतर्गत शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी इंडियन रुपी 36.99 लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती संबंधित कागदपत्रांतून समोर आली आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संरक्षण भिंतीचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करून नव्या शाळेच्या इमारतीत विद्यार्थ्यांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.